नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर सिंहगडावर जाऊन आलेलो आहे. आज पायथ्यापासून पुणे दरवाजापर्यंत गेलो, तिथे एक 10 मिनिटं थांबलो आणि लगेच खाली उतरून आलेलो आहे. मला वाटतं ना आता असे 12 वगैरे वाजलेले आहेत. तो ऊन भयंकर आहे, तर त्यामुळे मी वर काही थांबलो नाही, पटकन उतरून आलेलो आहे. वा 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 वा, मजा आली. आणि मी आज काय केलंय, आज मी चढतानाच 1-2 ठिकाणी छोटे छोटे 1-1 मिनिटाचे 1.5 मिनिटाचे व्हिडिओ केलेले आहेत. का कुणास ठाऊक, मला आज असं वाटलं की आज वाटेत थोडे थोडे व्हिडिओ करूया. म्हणजे शेवटी गडावर जाऊन आल्यानंतर इथे पायथ्याशी बसून मोठा व्हिडिओ, दिवसाचा आढावा घेणारा व्हिडिओ बहुतेक आपल्याला करता येणार नाही याची मला जाणीव झालेली होती. कारण का माहिती आहे का, की अरे आज अतकरवाडीच्या ग्रामदैवताची जत्रा आहे, उत्सव आहे. तर त्यामुळे इथे लाऊड स्पीकरवर काय 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 गाणी लागलेली आहेत. तर त्यामुळे आत्ता एकदम अचानक शांत झालंय, पण मला सकाळीच लक्षात आलं की आज बहुतेक खूप गडबड असणार. तर त्यामुळे मी वाटेतच थोडे थोडे व्हिडिओ केले, छोटे छोटे. अरे काय ऊन झालंय, तरी बघा ना किती सगळा जामानिमा केलेला आहे उन्हापासून संरक्षण करण्याकरता. आणि संरक्षण झालं बरं का याच्यामुळे. वा वा, बरं वाटलं. पण आज चला येतो मग, बाय बाय. हे पहिलं वळण आलं ना की माझ्या असं लक्षात येतं की माझे पाय तयार झालेले आहेत. कारण मी त्या ठिकाणी ते समोर जे दिसतंय ना, ते जे खाली खाली दिसतंय ना मैदान, हे इथे हे जे मैदान दिसतंय ना सेंटरला, तिथे मी वॉर्मअप केलं आणि मग चढायला सुरुवात केली. आणि हे पहिलं वळण आहे. इथे ही जी टेकडी आहे ना, ही बघा माझ्यापेक्षा किती मोठी दिसते. तर हे जे पहिलं वळण आहे, हे चढून आलो की मी सिंहगड चढायला तयार आहे अशी मला खात्री वाटते. तर आता मी हा असा या वाटेने चढणार आहे. म्हणजे मी या शॉर्टकटनी जाणार नाहीये, त्याच्याऐवजी मी या नॉर्मल वाटेने जाणार आहे. काय झालं, त्या साधारण माझे 1500 आत्ता पूर्ण होतील पुढच्या महिन्यामध्ये. हो का? सिंहगड आठवड्यातनं एकदा येतो तो मी. हा, ऊन वारा, कुठलाही उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा, तिन्ही ऋतूंमध्ये आठवड्यातनं एकदा यायचं. वर्षातनं 52 आठवडे. हा. आणि जर पुण्यात नसेल तर कुठेतरी ट्रेकला गेलेला असेल किंवा काही कार्यक्रमानिमित्त पुण्यात नसेल तर त्या दिवशी फक्त खाडा व्हायचा. हा, आणि मग बाकीचे किल्ले वगैरे चालूच असतात. सह्याद्री म्हणजे आनंद आहे. आणि हिमालयातले जवळजवळ 15 सलग ट्रेक झालेत माझे. काय सांगताय? आणि हे काय नाही, आपण करत राहायचं, आपोआप होत जातात. हे असं गेली 30 वर्ष चालू आहे. हो, कंटिन्यू. गेली 30 वर्ष. म्हणजे आता तुम्ही किती वर्षाचे आहात? मी माझं 60 कम्प्लीट झालं. 30व्या वर्षी सुरुवात केली. हो. फॅन्टॅस्टिक राव. त्यामुळे खूप छान वाटतं. आणि इथं आल्यानंतर नवीन नवीन छान छान मित्र मिळतात, हो निसर्गप्रेमी. हो हो. त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा किंतु आणि वैयक्तिक काही फायदा होईल अशा या दृष्टीने कोणी बोलत नसतं. खरं. असे निस्पृह मित्र इथं खूप मिळाले. हो. निसर्गप्रेमी असल्यामुळे. आणि या निसर्गात फिरताना असं जाणवतं की इथं प्रत्येक आपल्या इथल्या प्रत्येक स्पॉटवरती आपल्याशी काही संबंध जुळलेले आहेत असं जाणवतं. हो ना. आणि इथले पशु पक्षी आपल्याशी नेहमी असल्यामुळं काही वेळेला बोलतात सुद्धा, असा माझा पण अनुभव आहे.
हे मी या गोष्टींकडे इतकं लक्ष दिलं नव्हतं, पण मागे तुम्ही सांगितल्यापासून ना मी अगदी जास्त लक्ष द्यायला लागलेलो आहे. तुम्हाला जाणवलं त्याच्यात काही? जाणवेल आता, मी म्हणजे पहिलं लक्षच देत नव्हतं, पण हे एकदा तुम्ही मला म्हणाल्यापासून मी लक्ष देऊन आजूबाजूच्या निसर्गाकडे, वाऱ्याकडे, पक्ष्यांकडे, प्राणी मला आता नाही कोणी भेटले अजून. आता तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुम्ही म्हणजे शूज नाही घालत, चप्पल नाही घालत, या गडाला हे जाणवत असेल की हे सद्ग्रस्त चप्पल पायात नाही घालून येतात, बूट घालून येत नाहीत, हे त्यांना सुद्धा कळतं. हो का? हो, जाणवत. गडालाही संवेदना आहेत. संवेदना आहेत. हो, सगळ्यालाच आहे. सजीव झाडं तर सजीवच आहेत. हो हो त्यांना हो हात लावला तर तुम्हाला जाणवतं. हो. खूप छान जाणवतं. म्हणजे नुसतं हात फिरवला तरी ते फुल असं हसतंय तुम्हाला, किंवा असं ते प्रसन्न वाटतं तुम्हाला. बोलतंय असं तुम्ही बघा, तुम्ही करून तुम्हाला जाणवतं. नाही, मी करायला सुरुवात केली आता. मी अनुभवलेलं आहे. सुरुवात केलेली आहे मी आता. खारुताई असते बारूद खाण्याची तिथे. हो. वरती गेल्यानंतर मागेही फिरायला जातो. हो त्यावेळेला पावसाळ्यामध्ये साधारण बारूद खाण्याची इथे भरपूर त्या खारुताई असतात. हो एक विशिष्ट मी आवाज काढला की ते तिकडनं साथ देतात, असे ठरलेले. आणि आता घाबरत नाही, नेहमीच झाल्यामुळे असे थोडंसं पुढे जाऊन थांबतात, परत बघतात मागे. हो 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 खूप जाणवतं. आणि नेहमी येत असल्यामुळे कसं आहे की सगळ्या जणांना म्हणजे एक प्रकारचं आणि प्रोत्साहन देणं जे आहे आपल्याकडनं, आपण शक्यतो मी दरवेळेला कोणी ना कोणाला तरी घेऊन बरोबर हो शक्य असेल तर घेऊन येतो, तर नवीन पिढी तयार होईल. हो 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 ते कारण हा वारसा पुढे जाणं मुलांना, नवीन पिढीला नितांत गरजेचं आहे, कारण त्यांच्या पुढे खूप आव्हानं मोठी मोठी आहेत. अगदी खरं आहे, अगदी खरं Capacity आहे. त्यांची आहे, हो पण त्या कॉम्प्युटरमुळे 12-12 तास त्या तिथे बसलेल्या असतात. इथे आलं की फ्री माइंड होतं. हो आणि तुम्हाला तुमचे हे चॅलेंजेस तुम्हाला म्हणजे अचीव्ह करू शकता. खरं आहे, खरं आहे. मी स्वतः जाणवलेलं आहे. हो आणि ह्या आनंद एक आहे की या कोविड नंतर साधारणपणे न्यू जनरेशन खूप यायला लागले, यायला लागली आहे ना. खूप यायला लागलेत ते पाहून. आणि महिला वर्गांचं तर प्रमाण खूपच वाढले, अरे हो, महिला तर फारच झाल्यात. खूप वाढलंय. आणि मुली येतात बरं का. येतात आणि दोघी येतात, त्याचा हो. एक आनंद जास्त आहे. असं निर्भीड हो पाहिजे, हो हो त्याशिवाय होणार आहे का? आणि हेच निसर्गाचं आता काही ठिकाणी वणवे पेटलेले असतात. आता काल मी एक व्हिडिओ बघितला, एक सद्ग्रस्त एकटेच हो. वणवा लागला म्हणून तो उतारावरती अवघड ठिकाणी एकटे गेले हो. आणि झुडूप हातात घेतलं आणि त्यांनी ते भिजवत होते. अरे बापरे. हो हो म्हणजे काय हे हो ना. किती हे. आता सिंहगडवरती आपले काही वारकरी जे आहेत ते रविवारी, महिन्यातनं एका रविवारी सगळ्या बाटल्या गोळ्या करतात. हो ते लेचची पाकिटं, प्लास्टिक, चॉकलेटचे वगैरे, एवढं मोठं कार्य आहे. आज 20-20 पोती खाली नेणं म्हणजे प्रत्येक बाटलीला खाली वाकायचंय. हो ते उचलून त्या पिशवी खाली नेऊन सोडायचं त्या पोत्यात भरून. इट्स नॉट अ जोक. खरं खरं आणि हे एक संवर्धन इथल्या वारकऱ्यांमुळे होत आहे. खरं त्यामुळे हा गड किल्ल्याचा म्हणजे वारसा चांगला राहतो. खरं, अगदी खरं. खूप. आणि धूप पायवाटीच्या इथं आता रविवारी काही आमचा ग्रुप, मी पूर्वी रविवारी येतो, त्यावेळेला रविवारी काही ग्रुप येतो, तर आता पायवाट खूप खराब झाली. माती वाहून गेल्यामुळे काय झालंय, दगडं वरती आली. मग त्याची डावडुजी आपलीच लोक करतात. ही जी आहेत ना नेहमी येणारी, मग ते त्याचा उपयोग किती होतो कोणी त्यांना सांगत नाही. पण आपलं एक जाता येतात तिथं 2 दगडं लावली आपण, हा, तर ते सिनियर माणूस किंवा कोणी लहान मुलं आली तर त्यांना ते बरं पडतं, ते चढायला उतरायला. पाय घसरतो. आता मातीनी काय झालंय, पावसामुळे धूप खूप झाली आणि त्यामुळे ती सगळी वाहून गेली आणि मोठी मोठी टोकदार दगडं वरती आली. त्याच्यात पाय अडकून पडू नये म्हणून काहीतरी प्रत्येक जण इथं आलेलं, काहीतरी नियमित येणारी लोक काही ना काहीतरी म्हणजे सहकार्य हे करतच असतात. असं आहे. अरे तुमचं नाव सांगायचं राहिलं. प्रकाश दंड नाईक. प्रकाश दंड नाईक. 1500 वेळेला. हा, आता होईल पुढच्या महिन्यामध्ये 3 राहिलेत असतील. अभिनंदन. थँक्यू. आणि तुम्हाला पाहून आनंद कशाचा होतो की तुम्ही खरंच कौतुकास्पद आहे. या भूमीमध्ये, या मातीमध्ये तुम्ही अजिबात शूज न घालता येत आहे. मला आवडतं. मी सगळ्या माझ्या ग्रुपमध्ये मित्रांना सांगतो, म्हणजे आपण बूट घालतो, पार ते केचुआचे घालतो, रिबॉकचे घालतो, हे घालतो, पण हे सद्ग्रस्त काही नाही, फार
हे हाऊ इट इज पॉसिबल. ते पॉसिबल होऊ शकतं. होऊ शकतं, सवय नाही होतं, बाकी काय नाही. तुमच्याकडे पाहिलं की म्हणजे आणि नाव कशामुळे लक्षात राहिलं की तुम्ही शूज न घालून येणारे करंदीकर आणि तुम्ही तो आवाज टाकताना तो फार मस्त आहे. माय गॉड, थँक्यू थँक्यू. चला भेटू. बरं वाटलं. पहिला स्टॉप घेतला कशा करता माहितीये का, पाणी प्यायला. अरे बघितलं का माझ्या चेहऱ्यावर उन्हाचा आता चटका बसायला लागलेला आहे, त्यामुळे असं घसा कोरडा पडला, तहान झाली. म्हणून म्हटलं की चला इथे बसून पाणी पिऊया. 2 घोट फक्त 2 घोट. तर असं 2 घोट इथे बसून पाणी प्यायलेलो आहे. आणि इथे 2 क्षणच बसलेलो आहे, त्याच्यापेक्षा जास्त बसणं शक्य नाही आहे, कारण उन्हाचा चटका बसायला लागलेला आहे. तर मी कुठे बसलेलो आहे आणि मी कुठे आलेलो आहे कळलं का. हे पहिलं वळण आहे. पहिलं वळण तुम्हाला माझ्या मागे कदाचित हे हॉटेल दिसत असेल, मला परत दाखवतो. हे बघा, हे हॉटेल आहे. हा पहिला, इथे मी असा पहिला स्टॉप घेतलेला आहे ना. आणि मगाशी जी मी तुम्हाला टेकडी दाखवली ना, की जी माझ्यापेक्षा खूप उंच दिसत होती, ती आता बघा कशी दिसते आहे. तरी माझ्यापेक्षा आता थोडीच उंच आहे. मगाशी ती माझ्यापेक्षा खूप उंच दिसत होती, आता ती फक्त थोडीच उंच दिसते आहे ना. आणि हे अशी हे पहिली स्टेप आहे माझ्या दृष्टीने है ना. पहिलं वळण आहे हे चाललेले आहेत खाली. आणि तिकडे समोर आहे ते खडकवासला धरण आहे. आणि गड कुठे बघायचा आहे का, तो टॉवर दिसतोय बघा झाडाच्या मागे आहे ना, तो जो टॉवर आहे तो सिंहगड आहे. तर चला निघतो आता. किती सुंदर बांधलंय ना. हा म्हणजे स्थापत्य शास्त्राचा अगदी नमुना आहे. मला हे हॉटेल अतिशय आवडतं. त्यामुळे मी तिथे बसून पाणी पण प्यायलं. छान वाटलं ना. हे असं इथे बसायला सुद्धा किती छान सोय केलेली आहे ना. सा इकडे ओटा आहे, तिकडे बाग आहे. आणि दुपारच्या वेळेला ही समोर पश्चिम आहे, तर दुपारच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला या बाकांवर बसून इकडे सूर्यास्त बघायला तर फार मजा येते. मी अजून असं कधी केलेलं नाही आहे, पण मी एकदा करणार आहे. मी इथे बसून सूर्यास्त बघणार आहे ना. तर असा मी आता इथे पाणी पिण्याचा दुसरा स्टॉप घेतलेला आहे. तो पाणी पिण्याचा दुसरा स्टॉप. आणि आता पुढे निघालेलो आहे. आता बघायचं आहे का की टेकडी म्हणजे समोरचा डोंगर आणि मी जवळजवळ आम्ही एका लेव्हलला आलेलो आहोत असं वाटत असेल ना तुम्हाला. मला तरी वाटतं आहे ना, एका लेव्हलला आलेलो आहे. आणि ती खाली अतकरवाडी आणि समोर खडकवासला. वा, ही हा सुद्धा शॉर्टकट फार छान आहे. आणि पर्टिक्युलरली हा इकडचा जो पॅच आहे ना, रॉक पॅच, तो पण मला फार आवडतो. हा जो समोरचा दिसतोय ना, हा रॉक पॅच पण मला फार आवडतो. चला जातो पुढे आता. हे दुसरं एक माझं आवडतं हॉटेल, त्याच्या समोरचं हे माझं आवडतं झाड. आणि हे सुद्धा निळ्या गुलमोहराचं झाड माझं अतिशय आवडतं आहे बरं का, अतिशय आवडतं. या झाडाला तर मिठी माराविषयी वाटते मला नेहमी.
जेव्हा जेव्हा मी त्याला बघतो ना तेव्हा तेव्हा या झाडाला मिठी मारावी असं मला वाटतं आणि मी या झाडाला मिठी मारतो. इतकं छान वाटतं ना याला मिठी मारली की वा. आणि बघितलं का मी आता मी वर आलोय की नाही, आता त्या डोंगराच्या वर आलोय की नाही मी आता त्याच्यापेक्षा उंचावर आलोय की नाही है ना. आता बघा अतकरवाडी किती खाली खोल दिसते ते है ना. ते माझं जे जिथे मी वॉर्मअप केलं ते जे ग्राउंड आहे ज्याला मी सिंहगड क्रिकेट स्टेडियम असं म्हणतो ते सुद्धा किती आता खाली राहिलंय. आता किती वर आलेलो आहे बघा उंचावर आहे ना. हा 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 वा. आता बस आता हे वळण चढून गेलो की मेटावर बघितलं का आज गर्दी भरपूर आहे है ना. आज गर्दी आहे खूप. जब मूवमेंट रुक जाएगा ना, हाँ तो शाम को ना थोड़ा सा लगता है. काय झालं, दत्ता झोपलेला होता, चांगली गाढ झोप लागली ती. मी त्याच्यासमोर उभा राहिलो पण तो काही जागा झाला नाही. तर मी काय म्हटलं की बहुतेक दमून झोपला असेल तर त्याला डिस्टर्ब करायला नको. त्यामुळे मी दत्ताकडे न थांबता मेटावर इथे पप्पूच्या ढाब्यावर आलेलो आहे. पप्पू का ढाबा. मेटावरचं हे सुद्धा माझं आवडतं ठिकाण आहे ते. वा वा वा. चला पाणी प्यायलो आणि आता निघतो पुढे. हे बघायचं आहे का पप्पू का ढाबा कसा आहे तो, असा दाखवतो तुम्हाला है ना. हे मेटावरचा हा पप्पूचा धाबा आणि तिकडे आहे ना, तिकडे तो खाली जो दिसतोय ना तो दत्ताचा ढाबा. अरे कोणीतरी दत्ताला उठवलं दिसतंय पण त्याच्या हॉटेलमध्ये कोणीतरी जाताना दिसलं. आणि हा असा पप्पू का ढाबा है ना मेटावरचा. आणि त्याच्या मागचं हे सुंदर झाड. आ हा 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 आ हा 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 है ना. आणि आता इथून बघा सिंहगडाची मजा कसा दिसतोय. कसा दिसतोय आहे ना, झकास. अरे तो पक्षी बघा, अरे किती छोटासा आहे तो. उडा दूध आहेत दिसले का. हा बघा बघा बघा, मोरपंखी रंगाचे किती गोड पक्षी आहेत ते है ना. चला हा 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 हा. मेटावरची ही दोन माझी आवडती झाडं. बघितलं ना आज वारा असा फार जोरात नाहीये, थोडासा वारा आहे, थोडासा म्हणजे झुळकीपेक्षा थोडा जास्त. तर त्या वाऱ्यावर हे निलगिरीचं झाड कसं डोलतंय. आ हा 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 हा. आणि तो डोंगर बघितला का, आता त्या डोंगराच्या पेक्षाही मी उंचीवर आलेलो आहे है ना. मी आता बसलो आहे बरं का, मी असा बसून हा व्हिडिओ करतोय तो. तर हा माझा अतिशय आवडता स्पॉट आहे बरं का. की समोर तिकडे अतकरवाडी है ना, मागे हा डोंगर आणि ही दोन आवडती झाडं. वा.
चला निघतो आता. सोनाबाईंचं हॉटेल है ना, एव्हरेस्ट वीर लहू उघड्यांच्या आई सोनाबाई त्यांचं हे हॉटेल. आता दिसेल तुम्हाला. आठवतंय का एकदा हा जो समोरचा काउंटर आहे ना, इथे बसून मी हा ढाबा चालवलेला होता. लिंबू सरबत वॉटर बॉटल. त्यावेळेला सोनाबाईंचा जावई होता आणि जावई मला म्हणाला की अरे मी जरा वर जाऊन माल घेऊन येतो, तोपर्यंत माझं हॉटेल सांभाळतो का? म्हटलं अरे सांभाळतो ना, का नाही सांभाळणार. बघा तो व्हिडिओ, मस्त मजा आलेली आहे, मजा. मी असा या काउंटरच्या मागे उभा राहून असा इथे असा उभा राहून लिंबू सरबत वॉटर बॉटल. वा, मजा आली ती, मजा. बघा तो व्हिडिओ करण्याचा हा फायदा आहे बरं का. सगळ्या आठवणी नीट राहतात शाबूत, यूट्यूबवर नीट साठवून ठेवल्या जातात. वा, माझ्या आवडत्या जागी आवडत्या खडकावर उभं राहून फोटो काढून घेतला आणि इथे वर येऊन बसलोय. बघितलं का, समोर खडक वाचला आणि असं खाली आत गेलेलं आहे पत्करवाडी. किती उंच वर आलोय, बघितलं का, किती वर आलोय. वा. आणि सिंहगड म्हणजे आता काय, आलाच असं वाटतंय. तर माझ्या मनामध्ये हा प्रश्न आहे की ऊन तापायला लागलाय राव. बघितलं नाही की किती वाजले, पण ऊन तापायला लागलेलं आहे. तर आता टोपी घालावी का, गमछा घालावा का, पांघरावा का, असा प्रश्न पडलेला आहे. पण कारण ऊन खूप तापायला लागलंय. पण असं वाटतंय की आलाच ना आता, पुणे दरवाजा आलाच. तर खाऊया थोडं ऊन. ऊन खायची पण सवय पाहिजे ना, है ना. तर चला निघतो आता. या ठिकाणी बसून मी असा कधीच व्हिडिओ केलेला नव्हता बरं का. खरं तर मला त्या खालचा जो ढाबा आहे ना खानकरांचा, म्हणजे तो जो रॉक पॅच आहे, ज्या रॉक पॅचवर उभं राहून मी नेहमी असा माझा व्हिडिओ काढतो, ॲक्शन पॅक्ड व्हिडिओ. तिथला जो ढाबा आहे ना, तिथे खरं तर मला काढायचं होतं. पण तिथे 3 मुलं, ही आत्ता येताना जी मुलं दिसली ना, ती दिसली. म्हटलं मी तिथे करण्यापेक्षा ना त्या स्पॉटवर येऊन उभा राहिलो तर त्यांना माझा फोटो काढायला मला विनंती करता येईल. पण दुसराच एक मुलगा आला, तर त्यामुळे मग मी त्याला विनंती केली आणि त्यांनी माझे अतिशय सुंदर फोटो काढलेले आहेत. तर त्यामुळे म्हटलं चला आता या कधी न बसलेल्या स्पॉटवर बसून जरा छोटासा व्हिडिओ करू. हा सावली. सावली, वा वा. अरे पण इकडे सावली नाही आता, इकडे ऊनच आहे. हे माझं एक अतिशय आवडतं वळण आहे, अतिशय आवडतं. ते माझं आवडतं झाड. अतिशय आवडतं. हे माझं आवडतं झाड आणि ती बघा टेकडी.
मी जेव्हा चढायला सुरुवात केली तर त्याला ती केवढी उंच दिसत होती आणि आता बघा किती छोटी दिसायला लागली. आणि त्याच्या मागे आहे ती खडकवासला आणि ही इकडे आहे ती आतकरवाडी. बघितलं ना किती वर आलेलो आहे. हा 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 हा. गुढीपाडवा वर्ष प्रतिपदे निमित्त सजवलेलं आहे. पुणे दरवाजाला माळा घातलेल्या आहेत. हा 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 वा. पुणे दरवाजा. चला पुणे दरवाजातून परत चाललेलो आहे. पहिले इकडून फोटो काढू मग तिथे काढू. मी दिसतोय ना. मी दिसतोय ना. हाँ? पूर्ण चेहरा. आपका फेस दिख रहा है, वो नहीं दिख रहा है. हाँ फेस दिख रहा है ना. अच्छा दिख रहा है ना. छोटा करूँ क्या उसको? अरे मेरे फेस को छोटा. अरे नहीं, फिर? वो पीछे का पूरा दिखेगा ऐसा. व्यू पीछे. नहीं मैं आगे जाऊंगा तो दिखाई देगा ना. अभी व्यू दिख रहा है. अभी दिखाई दे रहा है ना. Yes, अभी दरवाजा दिखाई दे रहा होगा. यस. हाँ शायद आप जहाँ खड़े हो ना वहाँ से बहुत पूरा दिखाई देगा. अभी देखो हाँ यस. आपका है ना? फेस अच्छे दिख रहा है. यस. पूरा दिखाई दे रहा है. यस. ऐसा करो. हाँ परफेक्ट. मैं भी दिखाई दे रहा हूँ. हाँ अंकल. आपके बारे में कुछ बोलो उसमें, या फिर आप क्या, आपका एक्सपीरियंस कैसा था? ऐसा बोलूँ मैं. हाँ ऐसा बोलने का. आप जब अगली बार देखोगे तो आपको याद आएगा, ऐसा ऐसा कुछ बोलो. हाँ आपको क्या मजा आया, आपने क्या खाया, क्या मस्ती की इधर ऐसे. अरे नहीं मैं तो ये वीडियो इसलिए बना रहा हूँ कि ये मेरे वाइफ के लिए प्रूफ है हाँ कि मैं पुणे दरवाजा तक जाके आया हूँ. हाँ तो आपकी वाइफ को तो वो भी बोलो ना कि आपने खाया है, आपने क्या क्या खाया है और सब उसको वो कुछ. परवाह नहीं है. मैं यहाँ तक पहुँचा इसमें ही उसको सेटिस्फेक्शन है. So cute. तो उसका प्रूफ तो आपने लेने के आपकी लिए मैं वाइफ कर को रहा क्यों था. नहीं लेके आए? वैसे मैं आई क्लाइम्ड अप. ओह मैं चढ़ के आया हूँ. रियली. हाँ और यहाँ तक पहुँचा हूँ. तो ये प्रूफ देने के लिए ही मैं खाली वीडियो बना रहा था कि मैं यहाँ तक आया हूँ. ग्रेस क्यूट. है ना. यस. अभी मेरी वाइफ मेरे ऊपर प्रसन्न होगी. है ना. थँक यू. तर पुणे दरवाजाला हात लावून उतरायला लागलेलो आहे आणि आत्ता उतरताना असं लक्षात आलेलं आहे की आता जरा व्हिजिबिलिटी बरी आहे. हा हा पक्षाचा आवाज. ढोलकीचा आवाज येतोय का. आतकरवाडीमध्ये आज बहुतेक तमाशा आलेला आहे. देवीचा उत्सव चालू आहे आणि त्यानिमित्ताने बहुतेक तमाशा आहे. त्याचा आवाज फार इथपर्यंत येतोय है ना. ऊन असल्यामुळे टोपी गमछा सगळं गुंडाळून निघालेलं आहे. उन्हापासून संरक्षण. चला येतो मग.